This is again small pot. I have germinated bajra seed, and this is the old one. Even I have germinated wheat and see. These are the turmeric plant. Only the stem, this thing I kept in the soil means I have planted stem and then this plant grow. So here, and this is the carom seeds. Ajwan. हे मी ज्वारीची धान्य घातली होती याच्यात पण घातले होते. आता थोडे गहू टाकलेले आहे आणि हे हळदीचं आहे बघ, हळदीचं हे दिसत आहे यार. हळदीचं रूट असते ना, हळद असते ना, ती हळद मी घातली होती. आता बघ हळदीची पानं बघ व्यवस्थित आलेली आहे बघा. बघा हे ओव्याचं झाड बघा. हे मी किचनच्या साईडमध्ये ग्रोन केलेलं आहे. फक्त चांगलं काळजी घेतलं तर व्यवस्थित राहते बघा. एरम प्लांट दॅट इज अळूचं झाड. ह्याच्यात बघा हे मी एक असं जास्वंदीचं झाड टाकलेलं होतं. तर तुम्हाला ते माहीत आहे हे पान बिटल आणि हे सगळे हे बघा. हळदीचं पान, हे हळदीचं पान तुम्ही चहामध्ये पण टाकू शकता. दोनच करत असताना हळद ही आरोग्यदायक आहे. मस्त बघा. दिस इज माय मॉर्निंग ग्लोरी बघा. आणि एक व्हिडिओ केला होता पण ते वेगळं असं म्हणजे हे आता हळदीची झाडं मग कशी झालेली आहे. फक्त काय करायचं स्प्रिंकलिंग असं स्प्रिंकल करायचं. जास्त पाणी हे करायचं नाही. फ्रॉम द लिव्स टू द स्टेम असं केलं ना मस्त झाडं उगवतात. इफ यू लाईक दिस, हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ.